नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे डे 31, जी काय आपली सिरीज आहे त्याचा. ठीक आहे. सो फेस काय नाही, तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे लाईटचा इश्यू आहे, बारिश. ठीक. सो ते जाऊ द्या. सगळ्यात इम्पॉर्टंट एक अनाउन्समेंट होती की उद्या म्हणजे संडेला आपलं जे काही मेन्सचं सेशन आहे ते एका नव्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक अप्रोच दिसणार आहे की अप्रोच दिसणार आहे. एकतर जर जमलं सगळं, जर सगळे काय म्हणतात ग्रह जर जुळून आले, तर आपण लाईव्ह मध्ये ते सेशन फर्स्ट टाइम आपण लाईव्ह मध्ये घेणार आहे. इधर आपल्या या प्लॅटफॉर्मवरती ते असू शकतं, और त्यासाठी जर आपल्याला लाईव्ह घेण्यासाठी जर दुसरा प्लॅटफॉर्म यूज करायचा असेल तर आपण ते पण करण्याचा प्रयत्न करू. ते मी तुम्हाला सांगतो उद्या, म्हणजे लाईव्ह घ्यायच्या टायमाला सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्यात येतील, त्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. पण तुम्हाला एक नवीन गोष्ट दिसून येईल उद्याच्या सेशन मध्ये. जर काही जरी सगळं जुळून आलं तर लाईव्ह मध्ये होणार 100%, 99.99%. आय विल ट्राय टू डू माय बेस्ट फॉर द लाईव्ह सेशन. इफ द 0.1% अगर लाईटने साथ नाही दिया, वायफाय नाही चला, असं काही असेल तर मग काही सांगता येत नाही, त्याला आपण काही करू शकत नाही. ठीक आहे. सो ठीक आहे, पण आपलं सेशन होणार उद्या, काही त्याच्यामध्ये वाद नाही. ठीक आहे. सो जास्त वेळ न घेता आपण सुरू करू. तुम्हाला सांगितलंय सरप्राईज आहे. सरप्राईज इन अ सेन्स इधर आपल्या चॅनलवरती होऊ शकतं ते, और अदर प्लॅटफॉर्मवरती होऊ शकतं. बोथ चान्सेस आर देअर. ठीक आहे. सो बी रेडी. सो एक नवीन सुरुवात पण होऊ शकते. ठीक आहे. हा, तर बघा काय म्हणले बघा, आजचा जो काही आहे त्याच्यामध्ये की 8 पर्सन्स आहेत म्हणले, आर सिटिंग ऑन अ स्क्वेअर टेबल. 8 पर्सन्स आर सिटिंग ऑन अ स्क्वेअर टेबल. त्याच्यामध्ये काय म्हणले, 4 पर्सन्स कॉर्नरला सीट केलेत अँड फेसेस टुवर्ड सेंटर. आता बघा 8 जण आहेत सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. 8 जण आहेत बघा त्याच्यामध्ये. ओके. एक, हे 2, 3, 4, 5, 6, 7 और ये 8. हे 8 जण आहेत. ठीक आहे. असू द्या, मग आपण इकडे आणखीन एक 8 जण काढून घेऊ, म्हणजे आपल्याला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 और ये 8. 8 जण आहेत. सिंपल. हा. सो आणि एक सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट ही होती की 31 ऑफ मे पासून आपण जे काही हे आहे आज हे काही आपलं हे आहे, आपलं हे जे सेशन झाल्यानंतर आपलं इंटरव्ह्यूची पण एक बॅच आहे. इंटरव्ह्यू कोणता? सो जो काही IDBI चा आता रिझल्ट लागलेला आहे आणि त्याचं जे काही जॅमचा रिझल्ट लागलेला आहे, IDBI जॅम, सो त्याचे इंटरव्ह्यू सुरू आहेत. तुम्हाला जर त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर मेसेज टाकू शकता. तुम्हाला सर्व गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येतील. ठीक आहे. सो आता सुरू करू आपण. खूपच अनाउन्समेंट झाल्या. ठीक आहे. तर बघा काय म्हणले बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण तर 2 पर्सन्स आहेत म्हणले H आणि G मध्ये. आता H आणि G मध्ये सगळ्यात महत्वाचं 2 पर्सन्स आहेत. ठीक आहे. ओके. परत म्हणले जी सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ सी. जी हा सी च्या इमिजिएट लेफ्टला आहे. सॉरी, डायरेक्शन राहिले. 4 पर्सन्स आर सिटिंग ऑन अ कॉर्नर, फेसेस टुवर्ड सेंटर. ठीक आहे. ओके. हे पण झालं, हे पण झालं, हे पण झालं. ठीक आहे. हे पण झालं. एकच मिनिट, जरा मला हे करू द्या की हे जे सेशन आहे. ओके. एकच मिनिट. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. 4 पर्सन्स आहेत म्हणले अँड 4 पर्सन सिट ऑन द मिडल साइड ऑफ द टेबल, फेसेस अवे फ्रॉम सेंटर. ठीक आहे. ओके. हे अवे फ्रॉम सेंटर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक. सो ही कंडिशन अशी आहे. यामध्ये बघा हे इनसाइडला फेस करतायत आणि जे काही हे आहेत हे आउटसाइडला फेस करतायत. ओके. असू द्या. ठीक. हा, आता इथून सुरू करू. मग नेक्स्ट आहे सी हू फेसेस आउटसाइड. आता सी जो आहे हा आउटसाइडला फेस करतोय आणि सी हा सीच्या इमिजिएट लेफ्टला जी आहे म्हटल्यानंतर एकच कंडिशन होणार, सीच्या इमिजिएट लेफ्टला जी आहे. 2 कंडिशन का घेतलं, कारण इथं एच आणि जी मध्ये 2 जण आहेत. मग एच आणि जी मध्ये 2 जण घेण्यासाठी दोन्ही साईडला येतात एच आणि जी. एक तर एच इकडे येणार और
एच इकडे येणार. सिंपल दोनच ठिकाण आहेत. ओके. नेक्स्ट बघा, वन पर्सन सीट बिटवीन सी अँड बी. आता सी आणि बी मध्ये एक जण आहे. ठीक आहे. आता मला ही जी सेकंड कंडिशन आहे त्याच्यामध्ये बघा सी आणि बी इथं बसू शकतो, पण सीच्या उजव्या साईडला बी बसू शकतो का नाही. म्हणून आपण इथं जी कंडिशन आहे पहिली कंडिशन त्याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत. सो आपण असं लिहून घेऊ, सी आणि बी मध्ये एक जण आहे. सिंपल. नेक्स्ट बघा, ई अपोजिट टू द वन हु इमिजिएट लेफ्ट ऑफ बी. ई जो आहे बीच्या जो कोणी इमिजिएट लेफ्ट आहे त्याच्या अपोजिट ई आहे त्यांचा, असं म्हणणं आहे. ओके. बरं, समजा बी जर इथे घेतलं त्याच्या अपोजिट आहे ना, ह्याच्या इमिजिएट लेफ्टला ई असं येऊ शकतं. ओके. एक मिनिट. ई अपोजिट टू द वन हु सीट इमिजिएट लेफ्ट ऑफ बी. बीच्या इमिजिएट लेफ्टला जो कोणी आहे, ठीक आहे, बीच्या इमिजिएट लेफ्टला जो कोणी आहे त्याच्या अपोजिट. हा इथं पण दोन्ही कंडिशन होऊ शकतात. बीच्या अपोजिट जो कोणी आहे, बीच्या इमिजिएट लेफ्टला जो कोणी आहे, ऍक्च्युली ही कंडिशन अशी आहे की बीच्या इमिजिएट लेफ्टला जो कोणी आहे त्याच्या अपोजिट कोण आहे, ई आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. ओके, असू दे. डी सीट्स थर्ड टू द राईट ऑफ सी. ओके. आता फर्स्ट, सेकंड आणि डी इथे ना. ठीक आहे. पहिली कंडिशन बसते तर डायरेक्ट घेऊन बसायचा. द नंबर ऑफ पर्सन्स सीट बिटवीन डी आणि एफ. आता डी ही कंडिशन झाली. डी अँड एफ मध्ये जेवढे पर्सन्स आहेत तेवढेच इज सेम एज नंबर ऑफ पर्सन सीट बिटवीन एफ अँड जी. आता तेवढेच एफ अँड जी मध्ये आहे. ठीक आहे. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे ए, नीदर सीट ऍडजेसंट टू डी नॉर बी. ए जो आहे हा डी और बी च्या ऍडजेसंट नाही. सिंपल. ओके, असू द्या. आता ए जो आहे हा ए आणि ए नीदर सीट ऍडजेसंट टू डी नॉर बी म्हणल्यानंतर ही सेकंड जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये ए येणारच नाही, कारण ए ला एक तर इथे एक डाग आहे, नसतर एक तर इथं आहे. दोन्ही ठिकाणी बी किंवा डीच्या तो ऍडजेसंट येणार आहे. सो म्हणून ही कंडिशन रॉंग. ठीक आहे. आता आपल्याकडे उरलेली आहे एकच कंडिशन. सो मग आपण त्याच्यावरतीच बघू. ठीक आहे. कंडिशन कशी रॉंग झाली समजलं तुम्हाला? अरे काय नाही कंडिशन कशी रॉंग झाली चांगले. परत इथं काय कंडिशन आहे मग परत, वन पर्सन सी आणि बी मध्ये एक जण आहे म्हणलंय. मग बीच्या इमिजिएट लेफ्टला जो कोणी आहे त्याच्या अपोजिट ई आहे. ही जर कंडिशन अशी घेतली, ओके, ही कंडिशन अशी घेतली, इथं सी आणि बी ची ही कंडिशन झाली समजा. नेक्स्ट आहे डी ची कंडिशन काहीतरी होती की डी थर्ड टू द राईट ऑफ सी आहे. डी थर्ड टू द राईट ऑफ सी म्हटल्यानंतर डी इथे येणार. ठीक. आता परत इथं ही कंडिशन काय रॉंग होते, परत ए जो आहे हा बी आणि डीचा नेबर नाही म्हणल्यानंतर बी इथे येणार का? हो नाही. म्हणून बी इथे येणार का नाही, बीला मग एकच जागा उरली. सिंपल. तुम्हाला एलिमिनेशन ही कंडिशन इथेच बसणार. ठीक आहे. आता सी आणि बी मध्ये एकच जागा बसणार. ई इथे येणार आणि ए इथे येणार का? कारण तो डी आणि बीचा नेबर नाही आणि उरलेला जो कोणी आहे एफ तो इथे येणार. सिंपल. सो दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ द पझल. आय होप समजलं असेल. एवढंच हे आहे. तर हा परत ही आता डी आणि एफ मध्ये जेवढे आहेत तेवढेच एफ आणि जी मध्ये आहेत. सिंपल. बस ही पण कंडिशन झाली. सो आपलं हे फायनल सोल्युशन आहे. सो याच्यावरती क्वेश्चन काय की हू अमंग द फॉलोइंग पर्सन सीट थर्ड टू द राईट ऑफ एच. आता एचच्या थर्ड टू द राईटला कोण आहे बघा, हा झाला फर्स्ट वाला, हा सेकंड वाला, हा जो जी आहे हा काय थर्ड टू द राईट आहे. मग एक ऑप्शन मध्ये नाही, हा बी पण गेला, ई पण गेला, एफ पण गेला, कारण आपल्याला काय पाहिजे, जी पाहिजे. मग जी हा दोन ऑप्शन न भेटू शकतो, इधर द वन हू सेकंड टू द राईट ऑफ डी. आता डीच्या सेकंड टू द राईटला जी आहे का नाही, और इमिजिएट राईट ऑफ ए. इमिजिएट राईट ऑफ ए आहे का? आहे. जी इमिजिएट राईट ऑफ ए आहे. सो म्हणून आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 50 राईट आन्सर. ठीक. आय होप तुम्हाला समजलं असेल हे. बरं, नेक्स्ट बघा. आता 4 ऑफ द फॉलोइंग आर लाईक अ सर्टन वे. म्हणजे परत तोच क्वेश्चन आला की 5 पैकी 4 जण हे आहेत एका सर्टन वे मध्ये आहेत आणि जो काही 5वा मेंबर आहे त्याचं जे काही स्वरूप आहे हे वेगळं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. मग बघू आपण त्याच्यामध्ये CGFBDA, CGFBDA, HF आणि AB, HF and AB. ठीक आहे. आता बघा मला सांगा सी आणि जी मध्ये किती आहेत बघा. सी आणि जी मध्ये कोणच नाही. काय आहे इथं, काय कोणच नाही. एफ आणि बी मध्ये कोण आहे बघा, कोणच नाही, कारण हे ऍडजस्टंट आहेत. नेक्स्ट आहे डी आणि ए. आता डी आणि ए मध्ये दोघ जण आहेत म्हणून ही वेगळं आहे. एच आणि एफ बघा परत, एच आणि एफ पण
वेगळंच आहे. ह्याच्याने पण वेगळं आहे. डी आणि ए, सी आणि जी हे पण डी आणि ए पण सी आणि जी समजा एफ आणि बी, डी आणि ए पण आहे, एच आणि एफ, ए आणि बी. मग हा, तर याच्यामध्ये ऍडजस्टंटचं हे नाही लॉजिक. याच्यामध्ये काय आहे की फेस, आता सी आणि जीचं फेसिंग बघा. आता सी हा आउटसाइडला बघतोय, जी इनसाइड बघतोय. परत एफ आणि बीचं बघा फेसिंग, एफ इनसाइड बघतोय, बी आउटसाइड बघतोय. ठीक आहे, तसंच डी आणि एचं बघा फेसिंग. आता डी पण इनसाइड बघतोय आणि ए हा आउटसाइडला बघतोय, म्हणजे डिफरंट आहे. दोघांचं जी काही फेस करण्याची पोझिशन आहे ते डिफरंट आहे. म्हणजे एक जण इनसाइड बघतोय तर एक जण आउटसाइड बघतोय. ठीक आहे, नेक्स्ट आहे फोर्थ वाला एच आणि एफ. आता बघा, एफ हा इनसाइड बघतोय आणि एच जो आहे हा आउटसाइड बघतोय. म्हणजे जी सेम जे 4 जण आहेत ती सेम लॉजिकचे आहेत. उरला काय ए आणि बी. आता ए आणि बीचं बघा, ए पण आउटसाइडला बघतोय, बी पण आउटसाइडला बघतोय. सो हे जे आहे या 5 पैकी जो काही 4 आहेत हे सेम याला फॉलो करतायत कंडिशनला, आणि जो काही 5वा आहे ए आणि बी, सो आपला आन्सर काय असणार आहे तेच काहीतरी वेगळं आहे. म्हणजे ते दोघं जण एकाच डायरेक्शनला बघतायत, बाकीचे डिफरंट डायरेक्शनला बघतायत. आय होप समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट बघा, आता ई कडून वाय कडे जायचं हे तुम्हाला माहिती आहे. ई कडून वाय कडे जायचंय, मग वाय इथं आहे समजा, मग ई कुठे इथं आहे. हा, आता ई कडून झड कडे गेलं, झड कडून डब्ल्यू कडे गेलं, झड कडून डब्ल्यू कडे गेलं, संपलं. मग डब्ल्यू कडून व्ही कडे गेलं, व्ही कडून आर कडे गेलं, आर कडून क्यू कडे गेलं. ठीक आहे, आता क्यू इथं आहे, क्यू इथं आहे, क्यू कडून यू कडे गेलं, यू कडून वाय कडे गेलं. पण सगळ्यात महत्वाचं या ह्याच्यामध्ये पाहायचं की एकतरी असं विदाऊट पाय पुसलेलं घर आहे का? तो आहे, डब्ल्यू आणि व्हीच्या मध्ये आहे, म्हणून ही कंडिशन फॉलो होते का? होते. सिंपल. आय होप समजलं असेल तुम्हाला. काल पण हे सांगितलं होतं तुम्हाला. ओके, नेक्स्ट बघा, आता ई डब्ल्यू कडून यू कडे जायचंय, पण प्रत्येक ठिकाणाहून काय पाय पुसून जायचं. आता डब्ल्यू कडून यू कडे जायचंय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इधर डब्ल्यू इकडे आहे, ठीक आहे. ओके, सॉरी हा, डब्ल्यू एकतर इकडं आहे और डब्ल्यू हा एकतर इथं आहे. ठीक आहे, मग हा जो डब्ल्यू आहे हा तर कुठं जाऊ शकत नाही, शेवटवाला हा तर कुठं जाऊ शकत नाही, कारण त्याच्यासाठी दरवाजेच बंद आहे. ठीक आहे, सो इकडला जो डब्ल्यू आहे हा बघा, एक व्ही कडे जातो तो, काहीच प्रॉब्लेम नाही, पण तो पहिल्यांदाच पाय पुसून जात नाही. म्हणजे पहिल्यांदाच त्यानं काय त्याची घाण दाखवलं. सो म्हणून हे काय झालं, रॉंग झालं. म्हणजे तो जरी गेला यू कडं तरी काही फायदा नाही त्याचा, कारण एक प्रत्येक ठिकाणी त्याला पाय पुसून जायचंय. ठीक आहे, समजलं. तो आपला आन्सर काय असणार आहे, ओनली वन इज ट्रू. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट बघा की आता टी आणि एफ कडून जायचंय. आता टी आणि एफ कडे जायचंय. ठीक आहे, टी आणि एफ कडे जायचंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही इथं एफ एकच बघता. ठीक आहे, एफ हा एकच पाहचाल तुम्ही, एफ एकच नाही, इथे एक आणखीन एक एफ आहे. तुम्ही म्हणता सर इथे दरवाजा बंद आहे, सो रॉंग क्लिक करून पुढे जायचं. नाही, तसं नसतं. एक ऑप्शन आहे ना आपल्याकडं, एफ आणखीन एक इकडे आहे, सो ते पाहायचं. काय वेळ लागतो. टी कडून एस कडे गेलं, एस कडून क्यू कडे गेलं, क्यू कडून आर कडे गेलं, काहीच प्रॉब्लेम नाही इथपर्यंत. हा, पण याच्यामधला कॉमन फॅक्टर काय, आर कडून एम कडे गेले, एम कडून एफ कडे गेले. सिंपल. सो मग जातंय ना, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग राईट क्लिक करायचं, संपला विषय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ई कडून ओ कडे जायचं. ई कडून ओ कडे जाण्यासाठी हो काय, ई इथं आहे. ई कडून आर कडे गेलं, आर कडून एम कडे गेलं, एम कडून एफ कडे गेलं, परत एफ इकडे, एफ कडून डब्ल्यू कडे, डब्ल्यू कडून ओ कडे गेलं. म्हणजे कुठंच अडथळा आला का? नाही. सिंपल. म्हणून हे पण फॉलो झालं, सेकंड वाला पण. म्हणून आपला आन्सर काय असं, ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर, म्हणजे सॉरी 5 इज राईट आन्सर. त्याच काय, बोथ 1 and 2 आर ट्रू. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. आणि डोंट इग्नोर द फर्स्ट अनाउन्समेंट. जे काही आपण केले होतं पहिल्यांदा त्याला इग्नोर नका करू. काहीतरी वेगळं होणार आहे उद्या, इधर आपल्या चॅनलवर नसतं दुसऱ्या चॅनलवर, काही सांगता येत नाही, आणि ते पण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. ओके, चला बघा काय म्हणले की 8 पर्सन्स आहेत म्हणले वर्किंग इन अ स्कूल डिफरंट डेझिग्नेशन. म्हणजे आता शाळेमध्ये 8 जण आहेत आणि त्यांचं जी काही डेझिग्नेशन आहे ही वेगवेगळे डिफरंट डेझिग्नेशन आहेत. त्याच्यामध्ये डायरेक्टर्स आहेत, प्रिन्सिपल आहे, वाईस प्रिन्सिपल, अकाउंटंट, काउन्सिलर, टीचर, लायब्रेरियन अँड स्कूल पीपल लीडर. ठीक आहे, एवढे जण आहेत, 8 जण आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आहे वेअर डायरेक्टर इज द सिनियर मोस्ट पर्सन. ठीक आहे, मग असू द्या. इथे जर आपणाला समजा डायरेक्टर घेतलं, समजा इथे डायरेक्टर घेतलं, इथं परत प्रिन्सिपल घेतलं, ओके, वाईस प्रिन्सिपल घेतलं, नेक्स्ट आहे अकाउंटंट घेतलं, नेक्स्ट आहे काउन्सिलर जर घेतलं, नेक्स्ट आहे टीचर जर घेतलं,
लायब्ररियन जर घेतलं आणि स्कूल पीपल लीडर, ठीक आहे, हे आहेत. ओके, असू द्या. 1 2 3 4 5 6 7 और या, ठीक आहे. आता मला सांगा 8 जण आहेत. ओके, मग आपण असं मस्तपैकी घेऊन घेतलं. सुरू करूया डायरेक्ट, जास्त वेळ न घ्यायचा. ठीक आहे, कुठं इथं आहे. ठीक आहे. हा बघा काय म्हणले, ओनली 3 पर्सन आर डेझिग्नेटेड बिटवीन ओ अँड एम. ठीक, ओ आणि एम मध्ये एकतर 3 जण आहेत. पण इथं नेक्स्ट म्हणले एम हु इज सिनियर टू अकाउंटंट. एकतर ओ ओ 1 2 3 एम मध्ये 3 जण आहेत. सिंपल. आणि एम जो आहे हा अकाउंटंटच्या वर आहे. ओके, एम हु इज सिनियर टू अकाउंटंट म्हणजे एम हा इकडे खाली येणार आहे का नाही. ऑब्व्हियसली 1 2 3 तीनच ठिकाण आहेत त्याच्यासाठी. सिंपल. नेक्स्ट आहे ओनली 4 पर्सन्स आर ज्युनियर टू के. म्हणजे के च्या खाली फक्त 4 जण आहेत म्हटल्यानंतर के कुठे येणार, इथे येणार. 1 2 3 4. सिंपल. हा नेक्स्ट आहे पी इज ज्युनियर टू एम. पी जो आहे पी इज ज्युनियर टू एम अँड इमिजिएट सिनियर टू एल. पण पी जो आहे हा एलच्या इमिजिएट सिनियर आहे. म्हणजे ही कंडिशन अशी घेऊ आपण, म्हणजे हा जो बॉक्स आहे हा इमिजिएट वाला आहे, इमिजिएट सिनियर किंवा इमिजिएट ज्युनियर वाला. आणि त्याच्यावर एम आहे. मग एम इजर इमिजिएट असू शकतो, इजर ऍडजस्टंट असू शकतो, और तो कुठं पण असू शकतो वर. ठीक आहे. नेक्स्ट आहे नेदर एल नॉर जे लायब्रेरियन अँड व्हाईस प्रेसिडेंट. इथं एल और जे इथे येत नाही. लायब्रेरियन कुठे येत आहे, एल और जे इथे येत नाही. सिंपल. हा ही कंडिशन अशी. नेक्स्ट आहे बघा, मोर दॅन 2 पर्सन्स आर आय आणि एन. आता आय अँड एन मध्ये मोर दॅन 2 पर्सन्स आहे. सिंपल. हा एन हु इज सिनियर टू जे. एन जो आहे हा जे पेक्षा सिनियर आहे, अशी कंडिशन आहे ती. मग आता सुरू करताना करायचं कुठून, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ठीक आहे. तर समजा आपण सुरू करताना इथून जर केलं, मग मला सांगा, जर समजा व्हीपी घेऊ, आता सुरू करताना कुठून जर करावं लागतं ना, एम आणि ओ मध्ये 1 2 3. ओ जर इथे घेतलं, समजा ओ जर इथे घेतलं, परत आता इथं पी घेतलं आणि इथे एल घेतलं, कारण पी आणि एल हे दोन्ही एमच्या खाली आहेत आणि पी आणि एल ला एकत्र बसवण्यासाठी तेवढी एकच जागा आहे. ठीक आहे, ते तुम्हाला माहिती असेल, म्हणजे हे याच्यावरून कळालं असेल. सो ही झाली कंडिशन, ही झाली कंडिशन, ही तर ऑलरेडी झाली. ठीक आहे. आता आय आणि एन मध्ये 2 पेक्षा जास्त आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग आपल्याला जेच्या वर एन घ्यायचंय, ज्याच्या वर एन घेतलं, मग समजा कुठे येणार, मग एकच जागा आहे जे आणि एन. कारण आय आणि एन मध्ये 2 पेक्षा जास्त घेण्यासाठी ती घ्यावं लागेल, म्हणून आय इथे येणार. सो दिस इज द फायनल सोल्युशन. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. सो हे फायनल सोल्युशन. सो याच्यावर क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी पर्सन्स आर सिनियर टू जे. आता जे पेक्षा सिनियर किती जण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. 1 जण आहे. ठीक आहे, कारण जे हा इथं आहे सेकंड सिनियर, त्याच्यापेक्षा सिनियर किती, 1 जण. सो आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2. म्हणजेच काय, 1 जण त्याच्यापेक्षा सिनियर आहे. सिंपल. ओके. नेक्स्ट बघा काय म्हणले, हाऊ मेनी पर्सन्स आर डेझिग्नेटेड बिटवीन के अँड द वन हु इज स्कूल पीपल लीडर. म्हणजे के आणि जे काही सगळ्यात खाली आहे, लोअर मोस्ट पोझिशन आहे, त्याच्यामध्ये किती जण आहेत हे काढायचे आपल्याला. के, इथं के आहे, अँड इथं स्पेशल काय स्कूल पीपल लीडर हे आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये किती आहेत, 3 जण आहेत. 1 2 3. सिंपल. सो आपला आन्सर काय असणार आहे, 3. मग हे पण नसणार आहे आणि 1 पण नसणार आहे, म्हणजे आपला आन्सर 3 असणार आहे. मग याच्या 3 पैकी कोणती कंडिशन ही 3 ला फॉलो करते. मग बघा, 3 पर्सन आहेत का सिनियर टू एम, आहेत का एम पेक्षा सिनियर टू, नाही, 2च आहेत. मग ही कंडिशन रॉंग. नेक्स्ट आहे ऍज मेनी ज्युनियर टू आय. म्हणजे आय पेक्षा खाली 3 जण आहेत का, नाही. सिंपल, कारण आय हा सगळ्यात शेवटी आहे. सो आपला आन्सर काय असणार आहे, जे आणि एल. आता जे आणि एल मध्ये 3 जण आहेत का, पहा आधी सगळ्यात महत्वाचं आहेत. इथं जे आहे 1 2 3. जे आणि एल मध्ये 3 जण आहेत. सिंपल. सो आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 5 इज राईट आन्सर. ठीक, समजलं तुम्हाला. ओके. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा सॉल्व्ह करून पहिल्यांदा होते का सॉल्व्ह. नेक्स्ट बघू. ठीक आहे. काय म्हणलं बघा, आता काय म्हणले, सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की 7 पर्सन्स आहेत म्हणले गोइंग टू वॉच द मूवी. म्हणजे 7 पर्सन्स आहेत हे मूवी वॉच करण्यासाठी गेलेले आहेत ऑन डिफरंट डेज स्टार्टिंग फ्रॉम मंडे टू संडे. ओके, म्हणजे पझल कुठून सुरू करायचं हे तर समजलं आपल्याला. मंडे,
ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, पुन्हा फ्रायडे झाल्यानंतर काय सॅटरडे अँड देन संडे. ठीक आहे, हे 7 दिवस आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँड देन हा मस्तपैकी आपण जर हे केलं काहीतरी असेल त्याच्यामध्ये अडथळा. ओके, समजा हे जर केलं आपण त्याच्यामध्ये काय काय बघा. नेक्स्ट काय ऑफ द सेम वीक. ठीक आहे, द ऑर्डर ऑफ फूड आयटम्स पनीर टिक्का, म्हणजे तिने काहीतरी ऑर्डर केले त्याच्यामध्ये बघा पनीर टिक्का आहे, पिझ्झा आहे, एग रोल आणि बर्गर. 4 ऑर्डर आहे त्याच्यामध्ये पनीर टिक्का, पनीर टिक्का पिझ्झा ही लिहून घ्यायची गरज नाही, मी फक्त ह्याच्यासाठी घेतोय एग रोल आणि बर्गर. ठीक आहे, हे 4 ठीक आहे, हे आहेत 1 2 हे 3 आणि 4. ठीक आहे, काय असं हे करायचं नाही. ओके, हा पण इथे काय म्हणले नॉट मोर दॅन 2 पर्सन्स ऑर्डर सेम फूड, म्हणजे मॅक्झिमम 2 जण ऑर्डर सेम फूड ऑर्डर. ठीक आहे, मॅक्झिमम 2 जण एक जे काही फूड आहे ते ऑर्डर करू शकतात. ठीक आहे, मग इथं एक तर आपल्याला पर्सन घ्यावं लागणार आणि इथं आपल्याला ते काही फूड आहे ते घ्यावं लागणार. नेक्स्ट आहे इथं पर्सन आणि इथं आपल्याला फूड घ्यावं लागणार. सिम्पल. ओके, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. ओके, तर मग सुरू करायचं. तर सगळ्यात महत्वाचं करायचं कुठून, डायरेक्टली दिले त्याने जे गोज बिफोर थर्सडे अँड डज नॉट ऑर्डर बर्गर. थर्सडेच्या अगोदर तर गेलाय, मग त्याच्यासाठी 3 कंडिशन आहेत. सो ओके, बघू आपण. ठीक आहे, मग बघा आता इथे कंडिशन जर आपण घेतलं, जे गोज बिफोर थर्सडे, जे जो आहे हा थर्सडेच्या अगोदर आहे. ओके, अँड डज नॉट ऑर्डर बर्गर, म्हणजे जे जो आहे हा बर्गर ऑर्डर करत नाही. ठीक आहे, ओके. एन गोज बिफोर जे, एन जो आहे हा जेच्या अगोदर गेलाय, म्हणजे याच्यावरून तुम्हाला समजलं असेल इधर जे हा वेनसडेला येऊ शकतो ऑर थर्सडेला. 2च कंडिशन आहेत, त्याच्यापेक्षा वेगळं असं काही नाही. ठीक आहे, कारण तिथं एन हा जेच्या बिफोर आहे म्हटल्यानंतर एनला एक तरी जागा पाहिजे कुठली तरी. 2 पर्सन गो बिटवीन एन अँड आय. आता एन अँड आय मध्ये 2 जण आहेत, 2 पर्सन्स आहेत. सिम्पल. आय हू ऑर्डर सेम आयटम ॲज एन, म्हणजे एन इज इक्वल टू आय, ही कंडिशन अशी होणार. काय म्हणजे त्या दोघांनी एकच फूड ऑर्डर केलेत, हे असं आहे. नेक्स्ट आहे एल जो आहे हा एग रोल ऑर्डर केलाय. एल इज इक्वल टू एग रोल. ठीक आहे, एग रोल अँड डज नॉट गो बिफोर द वन हू ऑर्डर पनीर टिक्का, म्हणजे त्यानं कुणाच्या नंतर गेले पनीर टिक्का वाल्याच्या. हे लक्षात ठेवा, पीटी म्हणजे पनीर टिक्का. त्याच्या डज नॉट गो बिफोर म्हटल्यानंतर काय म्हणलं जातं, एल बट गोज बिफोर द वन, सॉरी पनीर टिक्काच्या गोज बिफोर, म्हणजे पनीर टिक्का कुठे येणार, खाली येणार, इथं पनीर टिक्का येणार, यांच्यावर एल गेला असं त्यांचं म्हणणं आहे. सिम्पल. नेक्स्ट आहे एम गोज मूवी इमिजिएट बिफोर एल. एम जो आहे एलच्या इमिजिएट बिफोर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याला आपण असं गोल करू, म्हणजे के ऑर्डर परत पनीर टिक्का, के पण पनीर टिक्का आवडतो, के इज इक्वल टू पनीर टिक्का. ठीक आहे, केनं जर समजा पनीर टिक्का ऑर्डर केला असं त्यांचं म्हणणं आहे, तर पुढे काय म्हणलंय पनीर टिक्का अँड गोज बिफोर एच, आणि के जो आहे ही कंडिशन अशी करू आपण, के जो आहे हा बिफोर एच आहे. ठीक आहे, एचच्या अगोदर आहे, हे दिसलं तुम्हाला. बट आफ्टर जे, इथून 3 कंडिशन दिसले आपल्याला. बट आफ्टर जे म्हणल्यानंतर जे कुठे येणार, इथे येणार. सिम्पल. नेक्स्ट आहे यम डज नॉट ऑर्डर एग रोल आणि पिझ्झा. आता यम जो आहे इज नॉट इक्वल टू एग रोल ऑर पिझ्झा. ठीक आहे, ते ऑर्डर केलं नाही, डायरेक्ट कोणती कंडिशन दिलंच नाही, अवघड झालं. एन अँड आय ऑर्डर द सेम ॲज एन, ही कंडिशन काहीतरी वेगळी आहे. एन अँड आय हू ऑर्डर द सेम आयटम ॲज एन. ठीक आहे, ती सेम कंडिशन आहे आपल्याला आता जी खाली गेली. बघू, ती जर काही वेगळं असेल चुकून बहुतेक डबल येऊ शकते, काय सांगता येत नाही. पण ठीक आहे, आता सुरू करताना कुठून करायचं आपल्याला काय म्हणलंय, एकतर थर्सडे पासून. इथं सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की थर्सडे, इथं बघा हा थर्सडे आहे, थर्सडेच्या बिफोर जे आहे म्हणल्यानंतर इथं थर्सडे आहे, त्याच्या बिफोर जे म्हणल्यानंतर समजा इथं घेतलं आपण जे आणि एकतर इथं घेतलं. आता ह्या कंडिशन मध्ये सेकंड कंडिशन मध्ये डायरेक्ट बघू शकतो
कारण इथं एन त्याच्या एन साठी एकच जागा आहे. मग ही जर घेतलं जागा आपण, परत आहे एन आणि आय मध्ये दोघं जण, एन आणि आय मध्ये दोघं जण म्हटल्यानंतर 1 2 आय कुठे येणार इथे येणार. सिंपल, ही कंडिशन अशी आहे. ओके. आता एम च्या इमिजिएट खाली एल आहे सगळ्यात मोठा प्रश्न, आणि त्याच्या खाली पीटी म्हणल्यानंतर एकच ठिकाण आहे इथं, एकतर एम इथे येणार और एल इथे येणार, कारण त्याच्या इमिजिएट खाली, आणि एलच्या खाली काय ते पिझ्झा पनीर टिक्का घेण्यासाठी एकच ठिकाण आहे त्या तिघांना पण. एलला काय आवडतो, परत एग आवडतो, एग आवडतो. ठीक आहे. ही जर कंडिशन घेतली असं, ही जर कंडिशन अशी घेतली, समजा एन आणि आय मध्ये जर असं केलं, एकच मिनिट, एन आणि आय मध्ये दोघं जण घेतले, ही कंडिशन झाली आपली. ठीक. परत ही आहे कंडिशन आपली राहिली, ते घेऊ आपण ऐका. ठीक आहे. आता एमच्या इमिजिएट खाली एल आहे. ओके. एमच्या इमिजिएट खाली एल आहे आणि एलच्या खाली पनीर टिक्का आहे म्हटल्यानंतर ही पण कंडिशन झाली. ओके. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट काय कंडिशन दिली की इथं बघा, आता जेच्या खाली के आणि केच्या खाली एच आहे. आता हे संपलं की जेच्या खाली के आहे, केच्या खाली एच आहे, एच आहे म्हटल्यानंतर एकच जागा आहे, आणि केला पनीर टिक्का आवडतो, केला पनीर टिक्का आवडतो, ही कंडिशन झाली. ठीक आहे. पण एमला पण एग पण आवडत नाही आणि पण पिझ्झा पण आवडत नाही. मग एगला उरलं काय, एगला उरलं काय मला सांगा. याच्यावरून तुम्हाला समजत असेल, याच्यावरून तुम्हाला समजलं असेल बघा, की आता बघा एमला एग पण आवडत नाही, पिझ्झा पण आवडत नाही, म्हणजे एम हा इथं पण येत नाही आणि एम हा इथं पण येत नाही. मग एमला उरलं काय, पनीर टिक्का आणि बर्गर. पण मला सांगा तिथं काय म्हणलं, मॅक्झिमम दोघाला एक फूड आवडतं. मग मॅक्झिमम दोघाला एक फूड आवडतं म्हटल्यानंतर इथं पनीर टिक्का ऑलरेडी गेलेला आहे. मग एमला उरलं काय, बर्गर. मग एमला जर बर्गर आलं, समजा एमला जर बर्गर आलं, आणि इथे एक सगळ्यात महत्वाचं, जेला बर्गर आवडत नाही, जेला जर बर्गर आवडत नाही, मग जेला उरलं काय, पनीर टिक्का पिझ्झा आणि एग रोल, पनीर टिक्का पिझ्झा आणि एग रोल. मग जेला पनीर टिक्का येत नाही, जेला पनीर टिक्का येत नाही, कारण पनीर टिक्क्यात संपली, पनीर टिक्का संपले, याला कोडून टाका. आता उरला काय, पिझ्झा आणि एग रोल. मग मला सांगा ह्याच्यामध्ये एग रोल पण जेला येणार नाही, कारण जेला एग रोल येऊ शकतो, जेला एग रोल येऊ शकतो, काही सांगता येत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेला एग रोल येतो, जेला एग रोल आल्यानंतर जेला एग रोलच येणार, कारण एग रोल, कारण इथं ऑलरेडी एग रोल आहे एक एलला, मग जेला आला, एग रोलचं पण काम संपलं. आणि एग रोल आपण जेला का दिला, कारण एन आणि आयला एकच फूड आवडतंय, ही कंडिशन, एन आणि आयला एकच फूड आवडतंय, हे समजलं तुम्हाला. म्हणून एनला काय येणार, पिझ्झा, एनला काय येणार, पिझ्झा, आणि आयला काय येणार, पिझ्झा. सिंपल. सो दिस इज द फायनल सोल्युशन. आय होप हे समजलं असतं. सिंपल आहे. ओके. सो याच्यावर क्वेश्चन काय आहे, हु अमंग द फॉलोइंग पर्सन ऑर्डर्ड पिझ्झा. आता पिझ्झा कोण ऑर्डर केले, आताच आपण पाहिलं की एन आणि आय न. ठीक आहे. बघा इथे बघा, एन न पण ऑर्डर केले आणि एन सोबत आय न पण ऑर्डर केले, एन आणि आय सेम फूड ऑर्डर करतायत, म्हणून आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 5, म्हणजेच काय, ए आणि सी. सिंपल. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग पर्सन गोज टू मूवी जस्ट आफ्टर फ्रायडे. आता फ्रायडेच्या जस्ट आफ्टर कोण आहे बघा, फ्रायडेच्या जस्ट आफ्टर कोण आहे, एक मिनिट, फ्रायडे कुठं आहे, सगळ्यात महत्वाचं इथं आहे. मग एमच्या जस्ट आफ्टर कोण गेला, एल आणि एग, एल और एग आहे का ऑप्शन मध्ये, एल आणि एग पण नाही, एल इज इक्वल टू एग, हे गेला, हे आपला आन्सर आहे. ठीक आहे. मग इथं बघा, इमिजिएट बिफोर एच और 2 days बिफोर एम, इमिजिएट बिफोर एच, एल जो आहे हा इमिजिएट बिफोर एच आहे, सो आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. सिंपल. परत याच्यावरती क्वेश्चन विचारले परत आणखीन एक त्याने, की हाऊ मेनी पर्सन्स आर बिटवीन एन आणि एच. आता एन आणि एच मध्ये किती जण आहेत हे म्हणले त्यांना, एन आणि एच मध्ये किती जण आहेत, एच हा एक तर इथं आहे आणि एन कुठं आहे, शेवटी इथं आहे, 7 जण आहेत, हे 2 गेले, उरले काय 5 जण, इथे 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5 जण तर जाऊ शकतात, और एलच्या बिफोर जेवढे आहेत तेवढे पण जाऊ शकतात. 5 आहे का ऑप्शन, 5 आहे का, आहे, ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. ओके. नेक्स्ट बघा याच्यावरती काय, विच ऑफ द फॉलोइंग फूड आयटम ऑर्डर बाय आय, म्हणजे आयनं काय ऑर्डर केलंय, एन आणि आयनं सेम फूड ऑर्डर करतात, मग आयनं काय केलं असेल, पिझ्झा. सिंपल, डायरेक्टली तुम्ही तिथंच करू शकला, आन्सर काय, पिझ्झा. ऑप्शन नंबर काय, 4. आय होप समजत असेल तुम्हाला, म्हणजे सोपं जात असेल, जास्त काही वेगळं असं काही वाटत नसेल. ठीक आहे. आता दिवस पण 31 आहे ना, 31वा दिवस आहे, सो लगभग सगळ्या प्रकारचे जे काही पझल म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सो
आता तुम्हाला काही अवघड जाणार नाही, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता. याचा अर्थ असा नाही की मी बंद करतो ही सिरीज चालूच असणार आहे, त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. ठीक, ओके. सो पुढे बघा काय म्हणलंय की 7 persons सिटिंग इन अ लिनियर रो फेसेस नॉर्थ. ओके, आता बघा इथे काय म्हणलंय, 7 पर्सन्स आहेत म्हणले, लिनियर रोला आहेत आणि फेसिंग नॉर्थ. मग असं घ्यायचं आपण सिंपल. इथे समजा 1 2 3 4 5 6 आणि हे 7. ठीक आहे, आणि हे नॉर्थला फेस करतायत. ओके, आणि ऑल ऑफ देम आर लाईक अ डिफरंट कलर्स, आणि त्यांना कलर्स पण आवडतात. त्याच्यामध्ये बघा व्हाईट आहे, ग्रे आहे, ग्रीन आहे, ब्लॅक, येलो आणि ब्लू, एवढे 7 कलर आहेत. सिंपल. नेक्स्ट आहे ऑल द इन्फॉर्मेशन, ते जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. आपण सुरू करू डायरेक्टली की काय म्हणलंय त्यानं बघा. हा, आता बघा, पी लाईक रेड कलर अँड सिट ऍट वन ऑफ द एंड ऑफ द रो. आता पी ला रेड कलर आवडतो, पी इज इक्वल टू रेड कलर, आणि तो एखाद्या एंडला आहे. मग इथे एक एंड येऊ शकतो आणि पी इथे येऊ शकतो. ठीक आहे, दोन कंडिशन होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजेच काय, पी इथे येऊ शकतो ऑन रेड, म्हणजे दोन्ही एंडला, दोन्ही ठिकाणी तो येऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओनली 2 पर्सन पी अँड द वन हू लाईक्स येलो कलर. डायरेक्टली घ्यायचं, पी आणि येलो मध्ये दोघं जण. सिंपल. मग समजा येलो जर इथे घेतला, येलो जर इकडे घेतला, इथे येऊ शकतो, और येलो इथे येऊ शकतो. ठीक आहे, सिंपल. आय होप हे समजत असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे आर सीट इमिजिएट राईट ऑफ येलो. आर जो आहे हा येलोच्या इमिजिएट राईटला, म्हणजे दोन्ही ठिकाणी इथे येणार. ठीक आहे, फक्त पी ची पोझिशन चेंज झाली. नेक्स्ट आहे यल इमिजिएट नेबर ऑफ आर. एकतर यल जो आहे हा इमिजिएट नेबर ऑफ आर आहे अँड इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ पी. पण यल जो आहे हा पी चा नेबर नाही म्हणल्यानंतर मला सांगा, ही ती पहिली कंडिशन आहे, याच्यामध्ये यल इथे येणार का? नाही. मग यल ला वरल्या कंडिशन मध्ये कुठे येणार? येलोला. मग यल हा पी चा नेबर नाही, यल हा पी चा नेबर नाही, असं त्यांचं म्हणणं. ठीक आहे, असू द्या. परत बघा काय म्हणले, ओनली 1 पर्सन एल आणि एन. आता एल आणि एन मध्ये एक जण आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. दोन कंडिशन होऊ शकतात तिथं, खाली पण आणि वर पण. मग आपण लिहून घेऊ, नंतर आपल्याला पाहायला येतं. ठीक आहे, आता एल आणि एन ला तिथं जर घेतलं समजा. नेक्स्ट ठेव का इथे बघा, एम हू नीदर लाईक ब्लू नॉर ब्लॅक कलर. एन इज नॉट इक्वल टू ब्लू और ब्लॅक कलर. ठीक आहे, ओके, ही कंडिशन अशी. नेक्स्ट आहे अँड नॉर इज अन इमिजिएट नेबर ऑफ आर. एन जो आहे हा आरचा नेबर नाही. सिंपल. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल एन कुठे येणार पहिल्या कंडिशन मध्ये, इथे येणार. सिंपल. ओके, समजला विषय. क्यू थर्ड टू द लेफ्ट ऑफ एम. क्यू जो आहे हा थर्ड टू द लेफ्ट ऑफ एम आहे. ओके, ओके मध्येच. ओके, क्यू जो आहे हा थर्ड टू द लेफ्ट ऑफ एम आहे. ओके, असू द्या. पण पुढे काय म्हणलंय, यम हू लाईक्स व्हाईट कलर. पण यमला व्हाईट कलर आवडतोय असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, असू द्या, ठीक आहे, काय प्रॉब्लेम. ओ सेकंड टू द राईट ऑफ आर. आरच्या सेकंड टू द राईटला ओ आहे. ओके, अँड लाईक्स ग्रे कलर. आता अँड लाईक्स ग्रे कलर म्हटल्यानंतर ग्रे कुणाला आला असेल? ओला आला असेल. ओ इज इक्वल टू ग्रे कलर. ठीक आहे, ओके. पुढे बघा, द वन हू लाईक ब्लॅक कलर इज नॉट एन इमिजिएट नेबर ऑफ यम. म्हणजे यमचा ब्लॅक हा नेबर नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पझल जे आहे हे चांगलंच मस्त आपलं गेम केलेलं आहे. ठीक आहे, करू द्या, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय कुठं पळून जायचे का? ठीक आहे, मग इथं बघा ही एक कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. एक कंडिशन आरच्या सेकंड टू राईटला ओ आहे ना, डायरेक्ट या नाही. इथं आरच्या सेकंड टू राईटला ओ आहे, मग इथे एक काही येणार नाही. मग आरच्या सेकंड टू राईटला ओ जर घेतलं, ओला ग्रे जर आवडलं, संपला विषय. ओके, ही कंडिशन झाली. परत एल आणि एन मध्ये एक जण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एल जो आहे हा अर्थाने नेबर आहे. इथली ही कंडिशन, एल जो आहे अर्थाने नेबर आहे म्हणल्यानंतर एल इथे येणार. परत एल हा पीचा नेबर नाही, ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाली. ही कंडिशन झाली समजा, ही पण कंडिशन झाली. आरच्या सेकंड राईटला ओ पण, ही पण झालं. एन हा अर्थचा नेबर नाही, ही पण कंडिशन होणार, कारण एन इथे येणार नाही. एन ला उरली कुठली जागा? एकच उरली, एकच. ठीक आहे, संपला विषय. एवढ्या कंडिशन झाल्या याच्यावरून. मग मला सांगा, आता यम ची कंडिशन आहे, यम ची कंडिशन आहे की यमच्या थर्ड टू द लेफ्टला क्यू आहे. मग उरली कुठली जागा? एकच यमला. यम आणि क्यूला. यम इथं येणार, क्यू इथे येणार. यमला काय आवडतो? मग व्हाईट आवडतो. पण यम जो आहे हा ब्लॅकचा नेबर नाही म्हटल्यानंतर आर ला ब्लॅक येणार का? नाही. मग उरलं काय? एन आणि क्यूला. पण इथं काय म्हटलं, एन ला ब्लॅक आवडत नाही, मग उरलं काय? क्यूला ब्लॅक येणार. परत ही कंडिशन झाली, ब्लॅक कंडिशन झाली. परत काय म्हटलं, एन ला ब्लू पण आवडत नाही, मग उरला काय? आर ला ब्लू येणार. मग उरलं काय कंडिशन? येलो, ब्लॅक, रेड, ग्रीन. ग्रीन असेल, हा ग्रीन, मग एन ला जो काही आहे ग्रीन येणार. सो दिस इज द फायनल सोल्युशन.
समजलं तुम्हाला? सिंपल, किती सिंपल आहे. ठीक आहे. हा बघा काय म्हणले, क्वेश्चन काय म्हणले की ग्रीन कुणाला आवडते. आताच आपण पाहिलं ग्रीन कुणाला आवडत आहे, एन ला आवडत आहे. सिंपल. ठीक आहे. सो आपला आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. आय होप समजत असेल तुम्हाला. ठीक आहे. याच्यावरच नेक्स्ट क्वेश्चन बघा काय विचारलंय की हाऊ मेनी पर्सन्स आर सीट बिटवीन ब्लॅक आणि ओ. आता ब्लॅक आणि ओ मध्ये किती आहे? तो डायरेक्ट प्रश्न आहे. ब्लॅक आणि ओ मध्ये इथं ओ आहे आणि ब्लॅक कुठं आहे? इथे क्यू ला ब्लॅक आहे. मग 1 2 3 तिघ जण आहेत. मग आपला आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. म्हणजेच काय 3 जण आहेत ब्लॅक आणि ह्याच्यामध्ये. आय होप समजत असेल तुम्हाला काय काय. ठीक आहे. जर तुम्हाला कुठं गडबड वगैरे वाटली तर सांगा आणि उद्याचं लक्षात ठेवा. उद्या म्हणजे धमाका होऊ शकतो. मेन्स एकतर लाईव्ह घेण्याचा मी फुल प्रयत्न करतोय. म्हणजे पूर्ण आता सगळं झालेलं आहे, होऊ शकतं. पण ठीक आहे. शेवटी काही सांगता येत नाही. सो म्हणून मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. बी प्रिपेअर. आणि जरी रेकॉर्डेड जरी झालं सेशन तर असं काय त्याच्यामध्ये काही वेगळं हे होणार नाही. त्याच्यामध्ये पण मी तेच सांगणार आहे. फक्त रेकॉर्डेड असणार आहे ते. लाईव्ह मध्ये काय असणार आहे तेच असणार आहे. फक्त मी लाईव्ह असणार आहे. दुसरं काहीच नाही. पण तो ऍक्च्युअल व्हिडिओ परत रेकॉर्डेडच येणार आहे. दुसरा काही फरक होणार नाही. सो काय नाही वेगळं काय होणार नाही. नेक्स्ट बघा. ओनली फ्यू बर्ड्स आर टर्न्स. ओनली फ्यू बर्ड्स आर टोन्स. टोन्स आहे ती. हा ठीक आहे. ऑल बर्ड्स आर म्युझिक. म्हणजे सर्व काही जे बर्ड्स आहेत हे म्युझिक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. नो म्युझिक इज सॉन्ग. म्हणजे कोणताच हा म्युझिक हा सॉन्ग नाही. सिंपल. परत ओनली फ्यू रॅप आर सॉन्ग. ओनली फ्यू रॅप आर सॉन्ग. सिंपल. ही कंडिशन झाली. ओके. आता बघा सम रॅप आर बर्ड. सम जे काही रॅप आहेत हे बर्ड आहेत का विचारले. डायरेक्ट सिंपल विचारले ना. पॉसिबिलिटी विचारले का नाही. म्हणून आपला काय आन्सर आहे? रॉंग. म्हणजे होऊ शकत नाही ना. दिसते का तुम्हाला? नाही. सिंपल जर डायरेक्ट क्वेश्चन विचारलं तर बघायचं की बाबा दिसते का नाही, मग सोडून द्यायचं. नेक्स्ट आहे ऑल म्युझिक बिंग रॅप. ऑल म्युझिक बिंग रॅप इज अ पॉसिबिलिटी. ऑल म्युझिक बिंग रॅप इज अ पॉसिबिलिटी. होऊ शकतं. होऊ शकतं. याच्यामध्ये काहीच वाद नाही. कारण ह्यानं म्हणलं येस आणि म्युझिक मध्ये काहीच रिलेशन नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण ह्या म्युझिक आणि आरचं काहीच नाही ना. हे का असं पण होऊ शकतं. येस समजा येस आहे त्याच्यामध्ये समजा इथं यम घेतलं. यम नाही. पहिल्यांदा बी येणार. पण यम येणार आणि ह्यांना सगळ्यांना घेऊन इथं काय येणार? आर येणार. पॉसिबिलिटी विचारले ना. पॉसिबिलिटी विचारले आणि ह्याच्यामध्ये हे असं पण होऊ शकतं. नोचं चिन्ह पण होऊ शकतं. नो जी कंडिशन आहे नो म्युझिक इज बर्ड, नो म्युझिक इज सॉन्ग ही पण कंडिशन होऊ शकते. ही पॉसिबिलिटी मध्ये. ठीक आहे. सो म्हणून काय आपला आन्सर दुसरं राईट आन्सर. ठीक आहे. सो आपला आन्सर काय असणार आहे? ओनली कन्क्लुजन 2 इज राईट आन्सर. आय होप समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे ऑल पीडीएफ आर वर्ड. ओनली फ्यू एक्सेल आर वर्ड. ओनली फ्यू एक्सेल आर वर्ड. ठीक है. ऑल एक्सेल आर पेंट. ऑल एक्सेल आर पेंट. PAINT. ठीक है. पीडीएफ पीडीएफ. ठीक है. ओनली फ्यू जेपीजी इज पेंट. ओनली फ्यू जेपीजी इज पेंट. ठीक है. ही कंडिशन अशी. आता बघा सम जेपीजी इज नॉट एक्सेल. 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 बरोबर आहे. कारण मला सांगा तिथं डायरेक्ट म्हटले ओनली फ्यू जेपीजी इज पेंट. म्हणजे फक्त काही जेपीजी ही पेंट आहेत. मग सगळे जर जेपीजी ई मध्ये घालायचं असेल तर पहिल्यांदा त्याला पेंट मध्ये घालावं लागेल. पेंट मध्ये जातं का ते नाही. म्हणून हे पण म्हणजे ह्याच्यामध्ये एक्सेल मध्ये तर कसं जाणार. म्हणून ही कंडिशन काय? सम जेपीजी इज नॉट एक्सेल. म्हणजे सगळे जाऊ शकत नाहीत. म्हणजे थोडेफार जाऊ शकत नाहीत त्याच्यामधले. जर सगळे गेले तर ही कंडिशन रॉंग होणार. सम जेपीजी इज नॉट एक्सेल. म्हणून ही कंडिशन बरोबर. थोडेफार जे काही जेपीजी आहेत हे एक्सेल मध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे. सम एक्सेल आर पीडीएफ. सम एक्सेल आर पीडीएफ डायरेक्ट दिले त्यांना. म्हणून डायरेक्ट होऊ शकत नाही. पॉसिबिलिटी जर दिलं असतं की सम एक्सेल आर पीडीएफ इज अ पॉसिबिलिटी तर बरोबर आलं असतं. ठीक आहे. म्हणून ही कंडिशन रॉंग. सो आपला आन्सर काय? ओनली 1 इज करेक्ट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. परत नेक्स्ट बघा की आता 6 पर्सन्स आहेत म्हणले आणि हे जे 6 पर्सन आहे LMNOP आहेत आणि 6 डिफरंट मंथ मध्ये तिने तिकीट बुक केलेत. ओके. परत काय म्हणले 6 मंथ जे आहेत ते फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जुलै अँड ऑगस्ट आहे. म्हणजे मंथचा गॅप आहे. सो बघून आपल्याला घ्यायचंय. तो मंथचा गॅप आहे याच्यामध्ये बघून घ्यायचं म्हणल्यानंतर मला सांगा इथं फेब येणार, इथं फेब येणार, इथं मार्च येणार. ठीक आहे. मार्च येणार, इथं एप्रिल येणार, इथं मे येणार, इथं जुलै येणार,
इथं ऑगस्ट येणार. ठीक आहे, 6 जण आहेत, सिंपल, जास्त काही नाही. एक, अरे कुठं, 1 2 3 4 5 6 जण आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये पर्सन्स आहेत 6 आणि त्यांना डिफरंट फिल्म्सचे जे काही तिकीट्स आहेत ते काढलेले आहेत. म्हटल्यानंतर इथं हे येणार, फिल्म येणार. ठीक आहे, परत इथं हे येणार आणि इथं काय येणार, हे येणार. ठीक आहे, हे काय तर हे 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 ओके, ही कंडिशन अशी आहे. ठीक आहे, सिंपल सिंपल सिंपल. ठीक आहे, सो फेब्रुवारी 28, कारण 29 का नाही घेतला, त्यांना डायरेक्ट इथे दिले 2022. सो 29 जे काही आहे डेज हे लीप इयर मध्ये येते, हे तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही. ठीक आहे, सो हे 31 30 31 जुलै आणि हे ऑगस्ट. ठीक आहे, जुलै ऑगस्ट डायरेक्ट दिले, मे जून जुलै म्हणजे 1 महिना गॅप आहे. सो डायरेक्ट आपण सुरू करू मस्तपैकी. काय म्हणले बघा, एन जो काही तिकीट बुक केलेला आहे तो इव्हन नंबर डेजचा जो काही मंथ आहे त्याच्यामध्ये बुक केलंय. मग मला सांगा, 2च मंथ आहेत, एक तर एप्रिल ऑर फेब्रुवारी. म्हटल्यानंतर 2 कंडिशन घेऊन टाका डायरेक्ट. एक तर एन इथे येऊ शकतो, और एन इथे येऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे ओनली 2 पर्सन सीट बिटवीन, सॉरी, तिकीट बुकड बिटवीन एन अँड द वन हु इज बीस्ट. म्हणजे बीस्ट ज्या पिक्चरला तिकीट बुक केलेलं आहे आणि एन मध्ये 2 जण आहेत, सिंपल. मग इथं बीस्ट घ्या, इथं बीस्ट घ्या आणि इथं बीस्ट घ्या. ठीक आहे, बीस्ट इथे घ्या. ओके, ऍज मेनी पर्सन बिफोर बीस्ट. आता बीस्टच्या अगोदर जेवढे तेवढेच आफ्टर ओ आहे. मग बीस्टच्या नंतर कोण नाही म्हटल्यानंतर ओच्या अगोदर कोण पाहिजे का नाही. मग बीस्टच्या अगोदर किती येते, 1 2 3. मग ओच्या नंतर किती पाहिजे, 3 जण, 1 2 3, सिंपल. ही कंडिशन अशी. एल बुकड द तिकीट्स 2 पर्सन्स बिफोर डीडीएलजे. एल जो आहे 2 पर्सन्स डीडीएलजे, जी आहे का, जे आहे. ठीक आहे, हे असं आहे. ओके, म्हणजे दोघांमध्ये 1 जण आहे. ठीक, द केजीएफ बुकड इमिजिएट आफ्टर आर आर आर. म्हणजे आर 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 च्या नंतर के जी आणि एफ हे तिकीट बुक केले इमिजिएट नंतर. ठीक आहे, पण आर 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 डज नॉट बुक इव्हन नंबर डेज. म्हणजे आर आर जे आहे ते 30 इज नॉट इक्वल टू इव्हन डेज असं घेऊ आपण. ठीक आहे, असू दे. नेक्स्ट बघा काय म्हणले की ओनली 3 पर्सन्स बुकड बिटवीन क्यू अँड आर आर आर. आता क्यू आणि आर 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 मध्ये 3 जण आहेत. ओके, आर 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 मध्ये 3 जण आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आहे पी लाईक सीबीआय. क्या बात कर रहे, सीबीआय, पी इज इक्वल टू सीबीआय. कोणता पिक्चर आहे, सॉरी आय डोंट नो. ठीक आहे, एम डज नॉट लाईक डीडीएलजी. ठीक आहे, एम डज नॉट लाईक डीडीएलजी, एम इथे येणार. ठीक आहे, मग आता करायचं तर करायचं कुठून सुरू, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सिंपल भेटलं, काय टेन्शन नाही घ्यायचं. हे का, डीडीएलजे इथे येणार, डीडीएलजे इथे येणार, डीडीएलजे इथे येणार पहिल्या याच्यामध्ये, आणि एल इथे येणार. का तिथं आला, कारण डीडीएलजे समजा इथे घेतला तर इथं ऑलरेडी ओ आहे, कारण त्या दोघांमध्ये 1 जण पाहिजे. ठीक आहे, मग ह्याला जर इथं डीडीएलजे घेतला ओला तर इथं ऑलरेडी एन आहे, म्हणून तिथं एल येणार का नाही. म्हणून ही कंडिशन काय रॉंग, म्हणजे सॉरी सॅटिस्फाय पहिल्या याच्यामध्ये. नेक्स्ट आहे बघा दुसरी कंडिशन, की आता आर आर आर, हा हे बघा ही कंडिशन बघा, आर 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 आणि जो काही केजीएफ आहे हा इमिजिएट खाली आहे, आर आर च्या इमिजिएट खाली केजीएफ आहे. मग केजीएफ जर इमिजिएट खाली असला तर मला सांगा, आणि आर 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 हा इव्हन नंबर डेजला नाही म्हटल्यानंतर आर 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 इथं वर येणार का नाही. मग आर आर ला एकच जागा, आर 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 आणि इथं केजीएफ. ओके, आय होप समजलं असेल तुम्हाला. म्हटल्यानंतर ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. परत काय म्हणले, पी ला सीबीआय आवडतो. आता पी ला सीबीआय आवडतो म्हटल्यानंतर पी ला एकच जागा इथं आणि सीबीआय ला एकच जागा इथं. ठीक आहे, ही कंडिशन झाली. ओके, लास्ट कंडिशन, क्यू आणि आर 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 मध्ये 3 जण आहेत. क्यू आणि आर आर मध्ये 1 2 3, क्यू आला इथं. सो दिस इज द फायनल सोल्युशन. उरलेला कोण आहे, एल एम एन ओ पी. एल एम उरलेला आहे, एम ला काय आवडत नाही, डीडीएल, संपला विषय. आणि उरलं पिक्चर कोणता उरलेला आहे, बीस्ट आहे, विक्रम. विक्रम जे आहे इथे येणार. ठीक आहे, सो दिस इज द फायनल सोल्युशन. आय होप समजलं असेल तुम्हाला. सो याच्यावरती क्वेश्चन काय विचारलंय की हु अमंग द फॉलोइंग पर्सन लाईक्स आर आर आर, ट्रिपल आर. ट्रिपल आर कुणाला आवडतो, सिंपल एम ला आवडतो. एम आहे का, आहे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. सो दिस इज द फायनल क्वेश्चन ऑफ टुडेज सेशन. आपलं जे काही सेशन आहे त्याच्यामधला शेवटचा क्वेश्चन. 31 डेज झालेले आहेत आपल्याला मस्तपैकी.
सो आय होप हे सेशन तुम्हाला फ्रुटफुल हो वाटत असेल आणि याचा सगळ्यात महत्वाचा तुम्ही फायदा करून घेत असाल. ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. सेशन तर होत असतात पण त्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि उद्याचं लाईव्ह सेशनचं विसरू नका. मी प्रयत्न करेन, 100% मी प्रयत्न करत आहे की लाईव्ह होण्याचा प्रयत्न करू आपण. जर नाही झालं तर रेकॉर्डेड पण असं होणार आहे की तुम्ही म्हणसाल की खतरनाक, म्हणजे एक हायएस्ट लेवलचे पझल, शेवट ज्या लेवलचे पझल असणार आहे, शेवटची जी काही हायएस्ट लेवल असणार आहे पझलची म्हणा किंवा जे काही मेन्सचा असेल, ती उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे तुम्ही म्हणसाल की हे काय झालं, म्हणजे तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शनचं काय म्हटलं जातं की बाबा आता आपण जे काही 31 डेजचं पूर्ण हे पॅटर्न फुल हे केलोय, फॉलो केलोय, त्याच्यानंतर जे काही आपल्याला मेन्सची तयारी लागते त्याच्यामधले 3 लेक्चर्स आपले झालेले आहेत. सो त्या 3 लेक्चरच्या नंतर तुम्हाला एक मेन्सची आयडिया पण येऊन गेली. मग आता उद्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला दाखवून देणार आहे की ऍक्च्युअल मेन्स, की बाबा मेन्स हा शेवट हा असतो. याच्यानंतर तुम्ही की बाबा मग अल्टिमेट असणार, दी अल्टिमेट मेन्स असणार, त्याला स्किप केल्याशिवाय पर्याय नाही. सो म्हणून उद्याचं सेशन, डोंट स्किप द सेशन टुमॉरो. मी फुल प्रयत्नात आहे लाईव्ह घेण्याचा, पण ठीक आहे नाही झालं तर रेकॉर्डेड घेऊ, पण तुम्हाला उद्याचं सेशन देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. सो दिस इज लास्ट क्वेश्चन अँड दिस इज लास्ट अनाउन्समेंट ऑफ टुडेज डे. ठीक आहे. सो इथंच थांबू आपण. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, उद्या लाईव्हला या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.